भंडाऱ्यामध्ये भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी आहेत। भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर इथल्या आयुध निर्माण कंपनीमध्ये हा स्फोट झालाय। मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। या कंपनीत दारू गोळा तयार केला जातो। भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे। यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर 5 जण जखमी आहेत। कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला। LTCE 23 इमारतीमध्ये स्फोट झाला। तिथे 13 कामगार काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे। ज्या ठिकाणी स्फोट झालाय ती इमारत संपूर्णतः जमीनदोज झाली असून जेसीबीच्या मदतीने इमारतीच्या मलब्याखाली दबलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। NDRFची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 5 जखमींपैकी 2 गंभीर जखमी आहेत। या स्फोटाचा आवाज जवळपास 5 किलोमीटरपर्यंत नागरिकांना ऐकू गेलाय। त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल याची कल्पना येते। दरम्यान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। मंत्री संजय शिरसाट जी आहेत त्यांच्यावर जाणून घ्या। सर, भंडारा जिल्ह्यात एक मोठा ब्लास्ट झालेला आहे। 8 जण अजूनपर्यंत मृत्युमुखी पडलेत आणि खूप जखमी झालेत। कसं बघताय घटनेकडे? मोठी घटना आहे सर। झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। 8 जणांचा बळी जाणं याचा अर्थ कंपनीच्या मॅनेजमेंटने किंवा मालकाने त्या ठिकाणची असलेली सुरक्षितता, कामगाराचं हित हे मला वाटतं व्यवस्थित जपलं नाही असं मला प्रथम दर्शन ते दिसतंय। एखाद्या कामगाराचा बळी जातो, इतका मोठा ब्लास्ट होतो, नंतर चौकशी होतात, त्या चौकशीचं काय होतं माहीत नाही, परंतु अनेक कुटुंब यामध्ये उद्ध्वस्त होतात। तातडीनं याचा चौकशी तर झालीच पाहिजे। त्यांना मदतीला शासन जे देईल ते देईलच, परंतु ह्या कंपनीच्या मालकांकडून सुद्धा वसुली सुद्धा केली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। तुमच्या चुका कामगारांनी का भोगायच्या हा माझा प्रश्न आहे। म्हणून ह्या दुर्दैवी घटनेबद्दल एक मंत्री म्हणून मी दुःख व्यक्त करतो। जे काही शासनातर्फे करता येईल ते निश्चित आम्ही करायचा प्रयत्न करू। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई। या स्फोटामध्ये 5 कर्मचारी जखमी झालेले आहेत तर या भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे।